मी तुम्हाला सांगतो, बियाण्याचा आता काकाने विषय काढला. आपल्याला 90% लोकांना बियाण्याच्या बद्दलची माहिती कमी आहे, नाही आहे असं म्हटलं का? नाही तर मला बाहेर निघायला मारा तुम्ही सगळे जण. पहिल्या वर्षी तयार होते न्यूक्लियस सीड, जे विद्यापीठात भेटते. आपल्याकडे कास्तकाराला विचारलं का बाबा काव कोणतं बियाणं घेतलं, डबल लेबल घेतलं ना म्हणते. एका लेबलला 2 लेबल जरी लावले तरी बियाण्याच्या स्टेजेस आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. पहिल्या वर्षी न्यूक्लियस सीड ते भेटते विद्यापीठात. मग न्यूक्लियस सीडचं दुसऱ्या वर्षी तयार होते ब्रिडर सीड, ते होते आपल्या वावरात विद्यापीठातून भेटते किंवा आपल्या वावरात होते. ब्रिडर सीड जर आलं तर ब्रिडर सीड आल्यानंतर ते जर पेरलं तर मग होते फाउंडेशन 1, मग होते फाउंडेशन 2, मग होते सर्टिफाईड 1, मग होते सर्टिफाईड 2, मग होते ट्रूथफुल, मग होते घरचं. आपण बियाणं म्हणतो की बाबा घरचंच बियाणं पेरलं पाहिजे. बियाणं पहिलेच नाजूक. आता गाईचं कब्बर दूध आहे, घरचं बियाणं म्हटलं का 9 वर्ष तुम्ही त्यातली साय काढली आहे, 9 वर्ष त्यातली साय काढली, खाली काय राहणार आहे? आणि ते जर बियाणं आपण पेरलं तर काय निघणार आहे आपल्याजवळ? म्हणून क्वालिटीचं बियाणं जर तयार करायचं असेल तर त्याचे सगळे सोर्सेस आपल्याकडे पाहिजे. जसं आपण लग्न करताना पेडिग्री पाहतो का, मुलाचा बाप कोण, मुलाची मावशी कोण, मुलाची आत्या कोण, मुलीची मावशी कोण, मुलीच्या मावशी लग्न करायचं असते का आपल्याला? काय करतो आपण का त्याच्या खानदानमध्ये कोण कशा आहे, काय आहे, कोणाला काही टीबी आहे काय, कोणाला कोणता आजार आहे काय, कोणाला त्या खानदानमध्ये मर्डर केला काय, याच्याहून काय होते का त्याची पेडिग्री लक्षात येते. तशी बियाण्याची एक पेडिग्री असते. बियाण्यासोबत एक रिलीज ऑर्डर असते. त्या रिलीज ऑर्डरवर त्याचे रिलीज ऑर्डर म्हणजे आरो त्याला म्हणतो आपण, त्याच्यावर त्याची सगळी पेडिग्री लिहिलेली असते. काय हे बियाणं वापरताना हे बियाणं यानं कुठून आणलं, त्याचा एक लॉट नंबर लिहिला असते. त्या लॉट नंबरची बॅग जर निघाली नाही तर तुम्हाला तात्काळ लक्षात येते. जसं आता आमच्याकडे बियाण्याचं लॉट होतं यावेळेस मार्च 18 म्हणजे मार्च 18 मध्ये पेरलेलं बियाणं. 18-13 म्हणजे महाराष्ट्र, 27-20 म्हणजे महाराष्ट्राचा 27-20 नंबरचा प्लांट, तो म्हणजे कृषी समृद्धी. आणि त्याच्या पुढचा लॉट नंबर 1001, 1002, 1003. 1001 जर माया असन, 1002 जर काकाचा असन, 1003 जर त्याचा असन, त्याचं बियाणं निघालं तर लगेच लक्षात येते का बाबा येईनं त्या बियाण्यात मिक्सिंग केलं. हे सगळं ट्रॅकिंग असते ह्या सगळं. आणि आपण आपल्या खालच्या कास्तकाराला काय देतो का, एका कास्तकाराला वाचवासाठी आपण खालच्या कास्तकाराचा 100 कास्तकाराचा जीव घेतो. म्हणून एका मी कोणा कंपनीचं नाव घेत नाही, कारण मी कोणासंग दुश्मन नाही, तशातलं दुश्मन आहे. मग एका जणाच्या वावरात 7 प्रकारचे सोयाबीन निघाले बॅग फाउंडेशनची. सांगा तुम्ही काय म्हणा ना. आता याच्यात मिक्सिंगमुळे कास्तकार मरते कसा पहा. बोरणी उराली ना तुम्ही, हा नक्की ना 2-4 मिनिटं घेऊन अजून. 9305 सोयाबीन असते, याची असते 95 दिवसाची. 95 दिवसात हे सोयाबीन पक्क होते. 8560 नावाची व्हरायटी आहे, हे 85 दिवसात पक्की होते. 335 नावाची व्हरायटी येते, याला 115 दिवस लागते. तुम्ही 9305 पेरलं, 10% त्यात 335 असन, 10% त्यात 9560 असन, काय होईल? 85व्या दिवशी 9560 जे सोयाबीन आहे हे पक्व होऊन जाईल आणि ते फुटणं चालू होऊन जाईल. 9305 95 दिवशी पक्व होईल. आपल्याला वाटतं का बाबा अर्ध वावर आलं, तिकडलं खरगं राहिलं, इकडलं खरगं राहिलं, यातलं मधलं जाळी हिरो राहिलं, ठेवय 335. त्यात केसाळ जात असते एक, ठेवय NRC 37 किंवा NRC 157, 158, 207 ह्या व्हरायट्या त्या हिरव्याच राहते, कारण ते 115 दिवसाची आहे. सोयाबीन जेव्हा तुम्ही काढता काही दाणे हिरवेच राहते. हिरवा दाना दुसऱ्या वायल्या दाण्याचा जीव घेते. जसे संत्र्याचं ग्रेडिंग करताना 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर एकात भरलं का 4 नंबर संत्र असते लहानसं, ते असते भरीव. 1 नंबरच्या संत्र्याला पिचकून टाकते, त्याचा जीव घेऊन टाकते. याची किंमत 4 आणे असते, त्याची किंमत 3 रुपये असते. पण 4 आण्याचं संत्र 3 रुपये संत्र्याचा जीव घेते. पुढच्या वर्षी तुम्ही सोयाबीन काढलं का पुऱ्या वावरात सोयाबीनचा ऊतच ऊत असते. तो ऊत कुठून आला? दुसऱ्या नाणूस टाकलं तुमच्या वावरात सोयाबीन. आपलं सोयाबीन वय जे मिक्सिंग झालं होतं, जे काढताना फुटलं, जे शेंग काढताना फुटली, ते सोयाबीन दुसऱ्या वावरात निघालं. निघालेही खर्च, यालाही खर्च. म्हणून बियाणं हे प्युअरच पाहिजे. बियाणं 10 रुपयानं महाग झालं तर चालते, पण चांगल्याच कंपनीचं. चित्रावर चांगली कंपनी नाही, चित्रावर कोणतीही कंपनी असन, चित्र कोणत्याही कंपनी चांगलं असन, ह्या दाखवते तुरीला शेंगा, इकडे तूर उदय येऊन राहिली, काय मतलब आहे त्याला? ह्या दाखवते शेंग असं झाड असं पडलेलं, इकडे तूर उदयते. पण मिक्सिंग असलेलं सोयाबीन किंवा मिक्सिंग असलेली तूर किंवा मिक्सिंग असलेलं
तूर हे आपल्या कामाची नाही. जसे माणसं निवडताना आपल्याला प्युअर पाहिजे, तसं वावरात बियाणं पेरताना प्युअर पाहिजे, कारण त्याच्यावर पुढच्या आपल्या एका वर्षाचा उदरनिर्वाह डिपेंड असते. आणि हे गोष्ट कसं असते का, जेव्हा 10 कास्तकार जेव्हा तुम्ही करता, एकाचा अनुभव वेगळा असते, 10 कास्तकाराचा वेगळा असते. जेव्हा तुम्ही 10 जण एका ठिकाणी बसता तेव्हा एकामेकासंग चर्चा होते, ह्या सगळ्या गोष्टी होते. ह्या सगळ्या गोष्टी असताना त्याचे अनुभव शेअर केले जाते. काका बस मी इथून तिकडे तुमच्या जवळ येतो. सरकार जरी नसेल पण बिजाई तुम्ही दिली आहे. चण्याची असो, गव्हाची असो, सोयाबीनची असो. त्याच्यावर आमचा उत्तर द्या. माया म्हणणं तेच आहे काका, तुम्हाला मी तेच सांगायचा प्रयत्न करून आलो. काका आता भाषण संपल्यावर आपण दोघे बोलून तिकडे, बाकीच्या लोकांना जर दुसरं ऐकायचं असेल समजायचं. मी तुम्हाला सांगतो, कारण कंपन्या जेव्हा तयार होते किंवा कंपन्या जेव्हा असते त्या ह्या वेगवेगळ्या कंपन्या असते. एक आता हेच बियाणाची हेच कंपनी निवडताना आपण कशी निवडली पाहिजे का ज्या कंपनीचे याच्या पहिलेचे फ्रॉड झाले आहे. सर, आजचा विषय मला वाटतं आपण विषयाला सोडून चाललो. शेतकरी उत्पादक कंपन्या व कराराची शेती आपल्याला कशी करता येईल, आपल्या शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे त्याच्यावरती थोडंसं एक बोला, कारण की वेळ कमी आहे, मग तो विषय सोडून जाईल. आता करार शेती आता बरोबर तर विषयावर आणलं, बरं झालं. पण त्याच्या प्रश्नाचं पहिले उत्तर देऊन टाकतो एक वेळा, त्याची नाही तर अजून उभे होईन ते. आता करार शेती करताना काय असते का, आपल्याला तुम्हाला काय पीक घ्यायचं आहे का, तुम्हाला कोणत्या पिकासोबत करार करायचा आहे. आता आपल्याकडे जर कपाशी असेल, आपल्याला जर हळद लावायची असेल तर हळद घेणारे जे व्यापारी असेल किंवा हळद घेणाऱ्या ज्या कंपन्या असेल त्या आपण शोधल्या पाहिजे. त्या आपल्याला आपण जर शोधायला गेलो तर सापडते काय. पण आपल्याकडे आत्म्या नावाची संस्था आहे, कृषी विभागाची संस्था आहे, किंवा काही नवीन नवीन प्रोजेक्ट आहे, किंवा MSCP आहे, किंवा अजून केम आहे, किंवा पोखरा आहे, किंवा असे काही जे फोरम आहे त्या फोरमवर जर आपण असं आपल्या प्रकारचं मत व्यक्त केलं किंवा आम्हाला हळदी पिकासोबत करार करायचा आहे, तर हळद घेणारे लोक कोण असते. जसं आता वाघमारे मसाले नागपुरात, आमच्याकडे घरकुल मसाले, आपल्याकडे अजून रुचिता मसाले किंवा सुरुची मसाले किंवा अजून अंबारी मसाले. या मसाल्यावाल्या कंपनीच्या पॅकेटवर त्या कंपनीचा नाव आणि नंबर लिहिला असते. त्या कंपनीवर नाव नंबर टाकणे, तेवले फोन करणे, त्याच्यासोबत आपण बोलणे, किंवा त्याच्यावर आपला एक ईमेल ID असते, त्याच्यावर आपण ईमेलवर त्याला काही पत्र पाठवणे आणि त्याच्यासोबत आपण इंटरॅक्शन सुरू करणे आणि आपल्या कराराला सुरुवात करणे. कोणत्याच कंपनीवाला तुमची पूर्णपणे खात्री असेपर्यंत तुमच्यासोबत पहिल्या वर्षी करार करत नाही. आणि तुम्ही त्याच्यासोबत पहिल्या वर्षी करार करू नका. पहिल्या वर्षी हळूहळू तुम्हाला त्यानं तुम्हाला समजलं पाहिजे आणि तुम्ही त्याला समजलं पाहिजे. ह्या दोघांची समजदारीनं जो काम होते त्याला म्हणते करार शेती. आम्ही आता सोयाबीनला रिप्लेसमेंट भेंडी घेतलं, भेंडीतून आम्ही इकडे घेतलं. करार म्हणजे काय का 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घेणे, 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देणे, लिहून घेणार आणि लिहून देणार. ह्या सगळ्या याच्यात तुम्हाला सांगा की बुवा तुम्ही एक पीक सांगा, मी तुम्हाला त्यातले मार्केट प्लेअर सांगतो. कारण आम्ही जवळपास 14 ते 15 पिकासोबत आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो. एक मिनिट, धाना सांगतो तुम्हाला. आता धानाचं सांगतो. धान आहे भारतातली जे 50% धान एक्सपोर्ट होते ते फक्त एकट्या भंडारा, गोंदिया आणि नागपूर ICDC मधनं होते. नॉन बासमती राईस 90% जो एक्सपोर्ट होते तो फक्त आपलीतून होते. आणि आपलीतून किती लोकांनी एक्सपोर्ट केला आतापर्यंत, किती लोकांना माल दिला. मग झालं नाही पाहिजे का आपण एकत्र. आता आपल्याकडे धानाचं क्लस्टर तयार झालं, 100 कोटी रुपये खर्च करून दाल मिलचं क्लस्टर तयार झालं. पण आपण कधी एकत्र आलो का. आपल्याकडनं जर आपल्या नागपूर ICDC मधनं 90% एक्सपोर्ट भारतातनं होणाऱ्या एकंदरीत एक्सपोर्ट पैकी नॉन बासमतीमध्ये 90% ICDC मधनं एक्सपोर्ट होते, तो आपल्या धानाचा होते. आणि आपल्या धानाचा कास्तकार काय करते, धान काढली का 16 रुपयापासून इकणं चालू. पण धानाची जर बिजवाई केली, आम्ही दरवर्षी 2 वेळा धान्य महोत्सव भरवतो. अमरावतीलाही भरवतो, पुण्यालाही भरवतो आणि मुंबईलाही भरवतो. आम्ही तिथं भंडारा, गोंदिया
किंवा मोहद्यामधले काही शेतकरी आहे, इकडल्या शेतकऱ्याला धानाचे शेतकरी त्याचा तांदूळ तयार करून त्याच्या बॅगा तयार करून आम्ही आमच्या स्टॉलवर त्याच्या बॅगा ठेवतो. कारण कोणी जर ग्राहक धान्य घ्यायला आला, उस्मानाबादची शाळूची ज्वारी, आमच्याकडे ज्वारी चांगली आम्ही यावर्षी लावली, नर्मदेच्या काठावरचा गहू, आमच्याकडली तूर डाळ, आमच्याकडली हळद, आमच्याकडली मिरची पावडर, आमच्याकडला ओवा, आमच्याकडलं जिरं, हे आम्ही तिथं एका स्टॉलमध्ये ठेवतो. तिकडले सगळे लोक आम्ही इकडे आणतो आणि तिथं आम्ही 90 लाखाचा मालाचा विक्री करतो. भंडाऱ्यामधले, गोंदियामधले आम्ही काही तुम्हाला गट दाखवतो का ज्याचे पॅकिंग आम्ही स्वतः करून दिले. चंद्रपूरमधले काही गट आहे त्याचे गटाचे पॅकिंग आम्ही करून दिले. त्याच्या राईस तुम्ही मला सांगा, आता तुम्ही तांदळवाले आहे, माझा दावा आहे, तांदूळ मिक्स करून हातात ठेवा. तांदूळ पिकवणार तांदूळ ओळखत नाही काय तांदूळ कोणता तांदूळ मिक्स केला म्हणून. जोपर्यंत तांदूळ खाल्ला जात नाही तोपर्यंत तांदूळ समजत नाही. माझ्या 5 पिढीनं कधी तांदूळ शेती केली नाही, पण आम्ही फिरतो इकडे तिकडे, आम्हाला त्यातल्या सगळी आयडिया येऊन गेली. आता आपल्याकडे काय झालं, बासमती तांदूळ म्हणतो आपण. तुम्ही माफ करा बाबा, म्हणजे मी थोडासा खराट तुरट बोलायला मी जरासा वांदेला आहे कधी कधी बोलताना. व्यापारी आपल्याला गंडवल्याशिवाय राहत नाही. सेंटेड तांदूळ म्हणते. सेंट अशा प्रकारचे येते का पोत्यात त्या तांदळातले सेंट करून तांदूळ टाकले, पोतं उघडलं का भमका वास येते, घरी करायला गेलं का तांदळाचा वास चालला जाते. 555 नावाची व्हरायटी आहे तांदळाची, जिले काटा जास्त मारला का चिन्नोर होते. आता कालीमुछ नावाची व्हरायटी आहे का हो? कालीमुछ नावाचा ब्रँड आहे. आपण खाणारा काय म्हणतो, आपण कालीमुछ आहे का तुमच्या तो? कालीमुछ नावाची व्हरायटी नाही आहे, कालीमुछ नावाचा ब्रँड आहे. श्रीराम किंवा जय श्रीराम याच्यात थोडंसं सेंटेड तांदूळ टाकले का कालीमुछ होते. 555 जास्त काटा मारला, जास्त पॉलिश केला का तो चिन्नोर होते. दादा बरोबर की नाही? तुमची इकाची कला पाहिजे. तुम्ही जर तांदूळ इकायला गेले तर तुमच्याकडनं तांदूळ कोणी घेत नाही. सगळे व्यापारी या मिलिंग करतानाच त्याच्यात मिक्सिंग करून टाकते आणि तसं मिलिंग करून घेते. तुमचे ICDX चे सॅम्पल घेताना, करार शेती करताना तुमचे सॅम्पल फेल जाते. कोणी करार शेती तांदळामध्ये करत नाही. पण स्वतःचे ब्रँड जर स्वतः आपण तयार केले, आणि काही गट आहे, जसे मुंबईमध्ये काही गट आहे, काही कंपन्या आहे जे शेतकरी बाजार भरवते, जे पुण्यामध्ये काही शेतकरी बाजार भरवते, काही नागपुरात बाजार भरवते, काही हैदराबादमध्ये रायतू बाजार भरवते, जे आंध्र प्रदेशमध्ये काही रायतू बाजार भरवते. त्याच्याकडे जर आपण आपले ब्रँड दिले, काही सॅम्पल दिलं, काही जर विकायला घेऊन गेलो तर आपण माल विकू शकतो. कापूस BCI नावाचा कापसाचा प्रयोग आहे, ज्या कापसामध्ये आपण करार शेती करू शकतो. आपल्याकडे आता अमरावतीच्या बाजूने मोठ्या मोठ्या कापसाच्या मिल्स आल्या आहे, जेले कॉटन लागते, जे डायरेक्ट शेतकऱ्याकडनं कॉटन घेते. आमच्याकडे प्रयोग चालू आहे, तुम्ही एक वेळा पाहायला या. आम्ही 500 एकरावर एका जातीचं बियाणं लावतो, एका जातीचा कापूस तयार करतो, त्याचं कापसाचं जिनिंग करतो, त्याच्या बेल्ट बांधतो. जेव्हा जे बेल्ट बांधतो आपण, कापसाचे भाव कायच्यावर ठरवले जाते, तो पांढरा शुभ्र किती आहे, त्या धाग्याची लांबी किती आहे, शॉर्ट स्टेपल किंवा लॉंग स्टेपल, या 2 कापसाले जगात मागणी आहे. दुर्दैवानं आपण दोन्ही कापसं बनवत नाही. आपण मिडल स्टेपल लेनचे कापसं बनवतो. 27, 28, 29, 25, 26च्या कापसाले स्टेपल लेंथ हाय असते, कमी असते म्हणून मागणी असते, आणि इकडे 30च्या वर स्टेपल लेंथ असते म्हणून त्याला मागणी असते. दुर्दैवानं ज्याला मागणी नाही ते आपण बनवतो. आम्ही 34 स्टेपल लेंथचा कॉटन बनवला होता. कापसाचे इथं तज्ञ काही लोक असन, त्यात आम्ही फेल झालो. ग्रीन गोल्ड नावाची कंपनी होती, कविता नावाची व्हरायटी होती, जी आपली ब्रह्मा नावाची व्हरायटी होती, ज्याला वरलक्ष्मी म्हणत जाऊ आपण, जे ज्याला वरचे वर कापूस येत जाय, जिचा स्टेपल लेंथ हाय होता, ती 34ची स्टेपल लेंथ होती. त्याचे जिनिंग करताना आम्ही चुकलो, आमची स्टेपल लेंथ कट झाली आहे 30 वर, तिथं आम्ही फेल गेलो. दुसऱ्या वर्षी पण आम्ही कापूस लावणं बंद केला. कापसामध्ये खूप चांगल्या कंपन्या यावर्षी कापसात काम करायला तयार आहे. तुमच्याकडनं डायरेक्ट कापसाच्या जिनिंग करून तुमच्याकडनं बेल्स घ्यायला तयार आहे. तुमच्याकडनं कोणी कापूस घेत नाही. तुम्ही विविंग करा. विविंग करणाऱ्या काही आता भरपूर अशा कंपन्या आहे, ज्या आमच्या अकोला रोडवर काही कंपनी आहे का, जे शेतकऱ्याच्या बेल्स तिथं आणून द्या, तुम्ही विविंग करून घ्या, धागा करून घ्या, धागा विकल्या जातात. खूप कंपन्या अशा आहे का ज्या तुमच्यासोबत डायरेक्ट करार करायला तयार आहे. अजून सांगा, अजून कोणाचे प्रश्न काय असेल तर विचारा. आता आपल्याला भरपूर वेळ आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी बंबाट योजना आहे. आता आमच्या कंपनीकडे आता आम्ही
जसं आता नाफेड खरेदी करते सोयाबीन, तूर आणि मूग हे नाफेड खरेदी करते, जसं FCI खरेदी करते, त्याचं सेंटर आता आम्हाला भेटलं. शेतकरी उत्पादक कंपनीला एक सेंटर भेटणं मागच्या वर्षी 538 कोटी रुपयाचं काम झालं होतं. आता सगळ्या कंपनीला हे कामं आता भेटू शकते. धान खरेदीचं काम शेतकरी उत्पादक कंपनीला भेटते. भरड धान्याचं काम, भरड धान्याचं खरेदी करायचं काम हे शेतकरी उत्पादक कंपनीला भेटते. गट शेतीचं काम शेतकरी उत्पादक कंपनीला भेटते. भरपूर साऱ्या योजना आहे का ज्या गट शेतीमध्ये जर घेतल्या तर त्या शेतकरी उत्पादक कंपनीला भेटते. तुम्हाला दौरे, तुम्हाला ट्रेनिंग, तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या शेतकरी उत्पादक कंपनीला सोपं आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या जर केलं पुढचे 10 वर्ष तुम्हाला इन्कम टॅक्स भरायची गरज नाही. अजून काय काय योजना पाहिजे, दरवर्षी नवीन नवीन योजना येत राहते. जर तुम्ही त्या याच्यासोबत जर जुळले राहिले तर तुम्हाला नवीन नवीन योजनेची माहिती होत राहते. फक्त तुम्ही त्या कंपनीसोबत जुळलं राहिलं पाहिजे. अजून सांगा. धानाचं माहित नाही बा, मी अमरावतीला राहतो. धानाचं माहित नाही मला. आमच्याकडे ज्वारी, बाजरा आणि मका याची खरेदी चालू आहे. आमच्याकडे स्वतःची आमची मुगाची, उडदाची आणि सोयाबीनची खरेदी चालू आहे. धानाचं मला माहित नाही. आता हॅलो 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 आपण सोयाबीन घेता का तुम्ही मग? सोयाबीनसाठी आता सांगतो. सोयाबीनचा प्रश्न पहा. सोयाबीन अतिशय चांगला विषय काढला तुम्ही. आता सोयाबीन मध्ये आपली सोयाबीन हे नॉन GMO आहे, म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड आपलं सोयाबीन नाही. त्यामुळं परदेशात आपल्या सोयाबीनला जास्त मागणी आहे. मुंबई ICDX मध्ये जर तुम्ही गेले तर तिथं फॉरेन मध्ये पाठवणारा जे फीड आहे, म्हणजे तिथं पशु फीड जरी पाठवते ते यातनं पाठवते. आपल्या सोयाबीनला परदेशात चांगली मागणी आहे. आम्ही सुमिंतर ऑर्गॅनिक नावाची कंपनी आहे, त्याचा स्टॉल इथं ॲग्रोव्हिजन मध्ये आहे. सुमिंतर ऑर्गॅनिकले आपल्या मार्केटपेक्षा 100 रुपयानं ते सोयाबीन आपलीतून जास्त घेते आणि नगदी पैसे देते. खूप कंपन्या अशा आहे का ज्या तुमच्यासोबत डायरेक्ट काम करायला तयार आहे, सोयाबीन घेते. आता कुठे द्यायची आम्ही? आता तुम्ही तुमचं गाव कोणतं आहे? वर्धा जिल्ह्यात आहे, शिंदी. तुम्ही तुमचे 8-10 कास्तकार किंवा 100 कास्तकार एकत्र या, बरं. त्या कंपनीच्या माणसाला बोलवा. मी तुम्हाला त्याचा नंबर देतो. हा हा तुम्ही त्याला बोलवा. तुम्ही बरं. त्याला सगळा एरिया दाखवा. बरं. तुमच्याजवळून ते एका माणसाचं सोयाबीन घ्यायला 10 क्विंटल घ्यायला येणार नाही. नाही. पण एक गाडी जर कोणाचं सोयाबीन असेल तर ते घेतल्याशिवाय राहणार नाही. अच्छा, ठीक आहे. म्हणून हा सगळा गटातला एकट्या दुट्याचं काम आता राहिलं नाही. राईट. हा. अजून पुढे सांगा. ना चना कोण येईल? आता चना विकायचा आहे. चना आता तुम्ही मिलला विका, कारण चण्यामध्ये जोपर्यंत तुमची पेडिगिरी राहत नाही तोपर्यंत तुमचं बियाणं बनत नाही. तुम्ही मिलिंग करणारे जे काही लोक असते, डाळ बनवणारे लोक असते, त्याला तुम्ही चना विका. किंवा ग्रेडिंग करून जर तुम्ही 5 किलोचं 1 किलोचं पॅकेट करून जर देऊ शकले तर त्याही कंपन्या आपण तुम्हाला देऊ शकतो. अजून तुमच्या आजूबाजूनं फुटाणे तयार करणारे लोक असते, त्याही लोकांना चण्याची चांगली गरज असते. आणि फुटाणे लागणारी व्हरायटी आपण वावरात लावली पाहिजे का, जेणेकरून ज्याच्या फुटाणे 90% फुटण अशी जर व्हरायटी लावली तर त्याला फुटाण्याच्या याच्याला भाव जास्त भेटते. बोलता बोलता मग काही चुकलं असन किंवा एखाद्या कोणाचं मन दुखलं असन किंवा अनावधानानं कोणाचं भावना दुखावल्या, आपला संपर्क नंबर मी येतो बा तिकडे. मी तुम्हाला माया नंबर देतो, पण मिस कॉल द्यायचा नाही. दिवसभर फोन माया राहायचा. आता इथं फोन ठेवलाय. मी आहे 12 गावचा बलुतदार. इकडे राहतो, तिकडे राहतो, इकडे तिकडे राहतो फिरत. हॅलो सर, एक प्रश्न विचारायचा होता सर. मी नरखेड तालुक्यातून आलो. मागच्या यंदा आमच्या इथं येलो मोजो कालता सोयाबीन रोग, तर सोयाबीन पिकलीच नाही आम्हाला. तर पुढच्या वर्षी आम्हाला सोयाबीनचं बियाण्यासाठी तुमच्या संपर्क. बियाणं आम्ही तुम्हाला देऊ, पण तुम्ही या बियाणं दिल्यापेक्षा तुम्ही बियाणं सोयाबीन पेरताना एकरी 4 किलो सिमेंट जर पहिले टाकलं तर सर ते केलं होतं, पण यंदा तो नरखेड तालुक्यात येलो मोजॅक हे बियाण्याचा असल्या बियाण्यात काही प्रमाणात राहते आणि तो सीड बॉर्न डिसीज आहे. पूर्ण प्लॉटच गेलं सर. आपण बियाणं देऊन तुम्हाला, आम्ही तुम्हाला बियाणं दिल्यापेक्षा आम्ही तुम्हाला 2-4 लोकांना बियाणं देतो. तुम्हीच बियाणं तयार करा आणि तुम्ही पुढच्या तुमच्या बाकीच्या लोकांना बियाणं द्या. ठीक आहे सर. आम्ही तुम्हाला चांगलं बियाणं आणून देतो. फक्त संध्याकाळच्या वेळेस माझा मोबाईल उचलला जाते किंवा एखादा उचलला गेला नाही तर गैरसमज करून घ्यायचं काम नाही. तर तुम्ही म्हणा का बाबा भल्ला लंबा जवळ भाषण दिलं, फोन नाही उचलून राहिला. 97 64 77 रवी पाटील. 97 64 77
8101 97 64 77 8101. ठीक आहे, तुम्ही एवढा वेळ मला सहन केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमच्या मनापासून आभार मानतो. आयोजकांनी इथं बोलायची संधी दिली. इतक्या आपण 9764 77 8101. खूप खूप धन्यवाद सर. आणि आपण चर्चा करत होतो शेतकरी उत्पादक कंपन्या आणि करार शेती याबद्दल. यानंतर आपण तिसऱ्या सेशनला सुरुवात करतोय आणि या सेशनचा विषय आहे कुक्कुटपालन परसातील कुक्कुटपालन संधी, शासकीय योजना आणि यशोगाथा. आणि या सेशनचे स्पीकर्स आहेत डॉक्टर मुकुंद कदम, सहयोगी प्राध्यापक नागपूर वेटरनरी कॉलेज नागपूर, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विद्यापीठ. त्यानंतर डॉक्टर पवार VHPL, हंसराज धांजोडे आणि श्रीधर ठाकरे. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया डॉक्टर प्रदीप पवार सरांपासून. सर टेक्निकल मॅनेजर आहेत व्यंकटेश्वरिया हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड येथे आणि गेल्या 18 वर्षापासून ते या कंपनीमध्ये कार्यरत आहे. तर मी सादर आमंत्रित करते डॉक्टर पवार सरांना. प्लीज सर. कुक्कुटपालन व्यवसाय हा शेती संलग्न असल्यामुळं ह्याला म्हणजे जसं डेअरी उत्पन्न आहे, एक शेळीपालन आहे, तसंच कुक्कुटपालन एक आहे. तर त्यामध्ये कुक्कुटपालनाविषयी सांगायचं म्हणलं तर हे डॉक्टर पद्मश्री डॉक्टर BV राव की ज्यांनी ज्या आपण परसाच्या मागं कोंबड्या पाळायचो त्याला एक इंडस्ट्रीचं स्वरूप दिलं. तर त्यांना सुरुवात केल्याशिवाय, जसं पोल्ट्रीमध्ये देव म्हणतो तसं यांना आपण सुरुवातीला हे केल्याशिवाय पोल्ट्रीविषयी आपण माहिती चालू करत नाही. आता बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की कुक्कुटपालन म्हणजे काय, कुक्कुटपालन नक्की काय असतं. तर ज्या वेळेला एखाद्याच्या मनात येतं की बाबा आपल्याला कुक्कुटपालन टाकायचं आहे, तर त्यांच्या मनात फक्त पहिल्यांदा हाच प्रश्न येतो की कोंबड्यांना रोग येतो आणि कोंबड्या पटापट मरतात आणि नुकसान होतं. हा पहिला त्यांच्या मनात पहिल्यांदा प्रश्न येतो. तर बाबा मग कुक्कुटपालन करायचं असेल तर बाबा मी कुक्कुटपालन का करावे, कुक्कुटपालन म्हणजे काय. म्हणजे ज्यावेळेला त्याच्या मनात आयडिया येते की बाबा आपल्याला करायचं आहे, तर मग तिथून त्याला प्रश्न मनात सुरू होतात ते हेच की कुक्कुटपालन म्हणजे काय, कुक्कुटपालन म्हणजे काय, कुक्कुटपालन करण्यासाठी मी सक्षम आहे का, मला जमेल का नाही. त्यानंतर कुक्कुटपालन करायचं असेल तर त्याच्यात गुंतवणूक किती लागेल, त्यानंतर कुक्कुटपालन करायचे असेल तर कुठले पर्याय उपलब्ध आहेत, हे सगळे मनात प्रश्न येतात. परत मग लेअर फार्मिंग किंवा ब्रॉयलर फार्मिंग म्हणजे काय, ह्याच्यातला फरक काय. तर कुक्कुटपालन बद्दलची माहिती, मला या व्यवसायाबद्दलचे मार्गदर्शन मला कोठून मिळेल, किंवा ह्या म्हणजे काय काय जोखीम आहेत, किंवा काय रिस्क आहे, मला काय झालं तर काय होईल, असे हे प्रश्न पडतात. तर त्याच्यात असं आहे की जर तुम्हाला प्राणी अथवा पक्षी पालन करण्याची आवड असेल आणि ह्यामध्ये काही करण्याची इच्छा असेल, कमीत कमी 5 ते 10 हजार स्क्वेअर फूट जमीन ती शेतीसाठी उपयुक्त आहे किंवा नाही. म्हणजे एकदम सुपीक असावे असं कधीच लागत नाही. पोल्ट्रीमध्ये सर्वात खडखड जमीन असेल तरी पोल्ट्रीला चालते. आणि मला कमीत कमी 1000 रुपये रोज मिळवण्याची इच्छा असेल तर मग कुक्कुटपालन म्हणजे काय, ह्याची एक साधी व्याख्या आहे की म्हणजे अंड्याचे पक्षी आणि ब्रॉयलर पक्षी व्यवस्थित प्रकाश, खेळती हवा असलेल्या शेडमध्ये ठेवून शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे संगोपन व व्यवसाय करणे ह्याला कुक्कुटपालन असे म्हणतात. ही एकदम साधी आणि सोपी व्याख्या आहे ते. मग कुक्कुटपालन व्यवसायात संधी काय काय आहेत, तर ग्रामीण भागात नवीन रोजगार निर्मितीसाठी येतात चांगला ही आहे. शास्त्रीय पद्धतीनुसार कमीत कमी कॉस्टमध्ये तयार होणारी प्रथिने म्हणजे अंड आणि चिकन कमीत कमी खर्चात, प्रोडक्शन कॉस्ट खूप कमी आहे प्रोटीनची. त्याचं कुक्कुटपालन ते संधी, जागतिक तुलनेत भारतामध्ये उत्पादन खर्च कमी येतो. भविष्यात यात फार मोठ्यावर निर्यात संधी आहे आणि शेतीपूरक असणारा व्यवसाय आहे. म्हणजे बाकीच्यांचे जर तुम्ही खर्च काढला, उत्पादन खर्च चिकनचा आणि अंड्याचा सर्वात कमी आपला भारताचा आहे. तर छोट्या प्रमाणावर व्यवसाय व घरगुती पद्धतीने केल्यास अधिक फायदेशीर असतो. जर तुम्ही छोट्या पद्धतीने केलं आणि त्याचं रिटेलिंग बी आपण स्वतःच केलं तर तो जास्त फायदेशीर होतो. आणि रासायनिक खताला एक कोंबडी खत हा एक उत्तम पर्याय आहे. त्यानंतर वाढत्या लोकसंख्येच्या आणण्याची गरज भागवण्यासाठी एक सक्षम आहे. अंडी आणि चिकन ग्रामीण भागात, अंडे आणि चिकनमुळे ग्रामीण तसेच आदिवासी भाग कुपोषण सारखा एक समस्यावर हे होतो. त्यानंतर व्यवसायासाठी डोंगराळ किंवा खडकाळ जमिनीचा वापर होत असल्याने शेती जमीन तुम्हाला
खराब करण्याची काही गरज नसते ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये पोल्ट्री फार्मिंगमध्ये 2 प्रकार आहेत. एक हे लेअर फार्मिंग म्हणजे अंड्याचं उत्पादन घेणे आणि एक ब्रॉयलर फार्मिंग म्हणजे मांसल पक्ष्याचं उत्पन्न घेणे. तर त्यात लेअर फार्मिंग जे अंड्याचं आहे ह्याच्यात फक्त व्यक्तिगत कुक्कुटपालन करू शकतो आपण. म्हणजे स्वतःच व्यवसाय टाकायचा, आलेले अंडे आपणच विक्री करायचे. म्हणजे त्याचं गुंतवणूक जी बी आहे ती सुद्धा आपल्यालाच करावी लागते. आणि त्याच ब्रॉयलर फार्मिंगमध्ये 2 प्रकारे करता येतं. एक व्यक्तिगत प्रकारे करतात ज्याच्यामध्ये आपणच सगळा खर्च करायचा, तयार झालेले पक्षी मार्केटमध्ये विकायचे, जो काही लॉस असेल प्रॉफिट असेल तो आपला असतो. आणि आता कंपन्यांचे त्यात करार पद्धती एक दुसरी आलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं शेड असतं, फक्त कंपन्या सगळा खर्च करतात बाकीचे. आता लेअर फार्मिंग तर म्हणलं तर लेअर फार्मिंग हा व्यक्तिगत केलं जाणारं कुक्कुटपालन आहे. ह्याच्यात फक्त स्थावर मालमत्ता म्हणजे जे पहिली इन्व्हेस्टमेंट असते, शेड, पिंजरे, ह्याला जरा भांडवल जरा जास्त लागतं ब्रॉयलरपेक्षा. आणि ह्याच्यामध्ये जास्त अंड्याचे चढ उतार नसतो या व्यवसायामध्ये. त्यामुळे रोज उत्पन्न असतं, त्यामुळे तुम्हाला वर्षाकाठी चांगला प्रॉफिट मिळतो. परत ह्याच्यात दूरगामी फायदा देणारा व्यवसाय म्हणजे पूर्ण वर्षाचा शेवटी तुम्ही जर काढलं तर तोटा कधीच होत नाही. आणि ग्रामीण भागात या व्यवसायाला चांगला वाव आहे. आणि रोज उत्पन्न येतं, रोज पैशाची आवक असते, रोज अंडे येतं, रोज अंडे विकले जातात. फक्त याची सुरुवातीची जी गुंतवणूक आहे ते 500 ते 600 रुपये प्रति पक्षी एवढा खर्च येते. आता हा 3 प्रकारे करताय. तुम्ही छोट्या प्रमाणात बी करू शकता, 1000 पक्ष्यापासून ते 5000 पर्यंत. मध्यम प्रकारात करायचं असेल तर 6 ते 20,000 पर्यंत. आणि एकदम मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर 20,000 पासून ते पार 25 लाखापर्यंत सुद्धा फार्म आहेत आपल्या इंडियामध्ये. तर ह्याच्यात जर तुम्ही जर बघितलं की 1000 पक्षासाठी जर एखाद्याला करायचं असेल तर 1000 पक्षासाठी तुम्हाला किती खर्च येईल. तर ह्यात बघितलं ना तर शेडच्या बांधकामाला 250 रुपये प्रति पक्षी खर्च येतो. त्याच्यावर जे पिंजरे बसवायचे असतात तर पिंजऱ्याला 110 रुपये खर्च येतो प्रति पक्षी. आणि इतर खर्च 10 रुपये, समजा पाण्याचे टाके वगैरे लावायचे असते ते. आणि जर 20 आठवड्याचा पक्षी म्हणजे ऍक्च्युली 15 आठवड्याचे पक्षी डायरेक्ट कंपनी विकते, त्याचा आज 200 रुपये रेट आहे. आणि 19-20 आठवड्यावर तो अंडेवर येतो. म्हणून तो मधला जो खर्च असतो त्याच्या लसीकरणाचा आणि खाद्याचा, म्हणून तो 20 आठवड्याचा खर्च आपण 130 रुपये प्रति पक्षी पकडला आहे. आणि टोटल पक्षी तो 20 आठवड्यापासून ते वर्षभर पुढे 72 म्हणजे 52 आठवडे तो खाद्य खातो. तर ते 52 आठवडे तो 41 किलो खाद्य खातो. जनरली त्या खाद्याची किंमत 17-18, आपण स्वतः बनवलं तर 17-18 रुपये किलो पडतं. आणि तो पक्षी वर्षाला 365 दिवसात 320 अंडी देतो. तर तुम्ही 1000 पक्षाचं जरी काढलं तर तुम्हाला वर्षाकाठी 1,44,000 तुम्हाला प्रॉफिट होतो सगळं जाऊन. खत मिळतं 20 रुपयाचं, पर तोच पक्षी नंतर विकला जातो खाण्यासाठी 70 रुपये त्याची, ते 110 रुपये रेट असतो त्याचा. असे काही छोट्या प्रमाणात पण काही लोकांनी केलेले आहेत घरगुतीमध्ये छोटे, आणि काही घरामध्येच ठेवलेले आहेत. त्यामुळे खर्च फार कमी लागतो याला. यांना पिंजरे कंपनी बनवून देते आणि छोटे पक्षी बी डायरेक्ट रेडीमेड रोज खाद्य टाकणे आणि अंडी वेचणे एवढंच काम. फक्त 1 तासाचं अर्ध्या तासाचं काम आहे फक्त दिवसभरामध्ये. आणि अंडे निसर्गाने दिले सर्वात चांगलं आहे. त्याच्यात भेसळ सुद्धा करता येत नाही की हे भेसळयुक्त अंडा असं कोणच सांगू शकत, कारण अंड्यात भेसळ करताच येत नाही. आणि मानवी जीवनाला जेवढी बी जीवनसत्व लागतात, खनिजे लागतात, हे अंड्यामधून मिळतात. अंडे हे जीवनसत्वाने परिपूर्ण असा आहार आहे. अंड्यातून मिळणारे प्रथिने सर्वात जास्त महत्वाचे व उत्तम दर्जाचे असतात. म्हणून स्पोर्ट्स वगैरे जे खेळतात ते डेली 2 अंडे खात असतात. असा हा मोठ्या पद्धतीने बी करू शकता. हे शेड जवळजवळ 50-60 हजार पक्ष्यांचं शेड आहे. आता हे ब्रॉयलर फार्मिंग मध्ये स्वतःचा व्यवसाय आणि करार पद्धतीने करणारा व्यवसाय असे 2 प्रकार आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं की स्वतःचा व्यवसाय कसा करायचा, त्यात लागणारी जे बी पिल्लं आपल्याला खरेदी करावी लागतात, खाद्य खरेदी करावं लागतं, त्यानंतर लसीकरण जे लागतं ते बी आपल्याला खरेदी करावं लागतं. आपण बांधलेल्या स्वतः शेडमध्येच किंवा कुणाचं भाड्याने घेऊन सुद्धा तुम्ही हे करू शकता. सगळी इन्व्हेस्टमेंट हे तुम्हाला करावी लागते. स्वतः लक्ष देऊन हा पूर्ण व्यवसाय करायचा. परत विक्री बी ह्याची आपण शहरी भागात करू शकतो किंवा ग्रामीण भागात करू शकतो. आणि त्याच्यात त्याचा रेट कसा असतो की मागणी आणि पुरवठ्यानुसार तो चढ उतरतो. समजा श्रावण असेल तर समजा मागणी कमी असते तर त्यावेळेला कमी रेट भेटतो. आणि ज्या वेळेला असं दिवाळी, भाऊबीज वगैरे त्यावर रेट जास्त असतात. त्यामुळे ह्याच्यात कमी जास्त चढ उतार होऊ शकतो, लॉस प्रॉफिट होऊ शकतो.
याच्यामध्ये वेगवेगळ्या वयाचे मग लोक काय करतात की एक होळीला निघणारी बॅच, एक गटारीला निघणारी बॅच, एक श्रावणानंतर निघणारी बॅच, असे बॅच 31 डिसेंबरला निघणारी बॅच असे करतात आणि सायकलमध्ये फार्मिंग करतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये ना जरा एकाच वयाचे पक्षी असे वेगवेगळे असल्यामुळं थोडीशी निगा जरा जास्त घ्यावी लागते याच्यामध्ये. आणि हा व्यवसाय जर तुम्हाला प्रॉफिट करायचा असेल तर वर्षातून कमीत कमी 15 ते 20 बॅच काढल्यानंतरच हिशोब करायला पाहिजे. काही लोक एक बॅच टाकतात आणि त्याच्यात लॉस झाला की बंद करतात. तर पूर्ण वर्षात, कारण वर्षभर रेट हे कमी जास्त होत राहतात, त्यामुळे पूर्ण वर्षाचं मध्ये जर 15 ते 20 उत्पन्न घेतले तुम्ही बॅचेस आणि नंतर तर वर्षात तुम्ही कॅल्क्युलेशन केलं मी किती पैसा लावला आणि मला किती, तर ह्याच्यात 100% प्रॉफिट आहे. त्यानंतर हा पण ब्रॉयलर फार्मिंग बी असं छोट्या प्रमाणात, मध्यम आणि मोठ्या प्रमाणात करता येतो. छोट्या प्रमाणात करायचं तर 5 ते 10 हजार, मध्यम प्रमाणात करायचं असेल तर 10 ते 20 हजार आणि मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर 20 हजारापासून 1 लाख 2 लाखापर्यंत फार्म करता येतो. आणि ह्याच्यात जेव्हा आपण स्वतःचा व्यवसाय करतो त्याच्यामध्ये गुंतवणूक देतो 250 रुपये प्रति पक्षी भांडवल आहे. हे 10 ते 12% परतावा मिळतो. वर्षाचं कॅल्क्युलेशन 10-15 बॅचेसचं केलं तर. आणि बाजारपेठेला शहरी बी आहे आणि ग्रामीण पण आहे. आणि कालावधी फक्त 40 दिवसाचा आहे. 40 दिवसात टाकलेले पैसे तुम्हाला परत मिळतात. आणि शेडची उभारणी करायची असेल ना तर जे तुमच्या शेतात जर तुम्हाला कमी कॉस्टमध्ये करायचं असेल तरी तुम्ही जे जमिनीचा कोबा, कडेला असणारं जाळी किंवा हे जे लाकडी वासे वापरून, साधा पत्रा वापरून, असं उन्हाळ्यात त्याच्यावर आपण समजा गवत वगैरे टाकून असं उष्णतेपासून बचाव करू शकतो. म्हणजे कमीत कमी खर्चात सुद्धा आपण हे करू शकतो. त्यानंतर एका पक्षाला किती भांडे लागतात? चिक्स ड्रिंकर 70 पिल्लांना एक आणि चिक्स फीडर 100 पिल्लांना एक. आणि मोठ्या पक्ष्यांसाठी चिक्स ड्रिंकर, मोठं पक्ष्यांचे ड्रिंकर असतात पाणीचे, ते ऑटोमॅटिक असतात. ते फक्त टाकी भरली की तेवढंच लक्ष ठेवायचं असतं. 70 पिल्लांसाठी एक आणि मोठं जे भांडं असतं जम्बो फेडर म्हणतात त्याला, 40 पक्ष्यांसाठी एक. हे अशा पद्धतीनं शेड बांधायला लागतं जमिनीपासून थोडंसं वर, पावसाळ्यात वगैरे काही पाणी जास्त पाऊस झाला तर. त्यानंतर अशी शेडची तयारी, साफसफाई करावी लागते. जर तुम्हाला शेड बांधायचं तर रोड एका साईडला, असं मोठे शेड असतं तर शेड एका बाजूला, पूर्व पश्चिम पाहिजेत, रोड एका बाजूला, असं जमिनीचा लेवल बघून सुद्धा तुम्ही शेड हे करू शकता. त्यानंतर पिल्ला आल्यानंतर ब्रुडिंग असे करावे लागते. त्यांना लाईट द्यावी लागते. सुरुवातीला काही ते उष्ण म्हणजे तापमान शरीरात निर्माण करू शकत नाही लहानपणी, त्यामुळे आपल्याला आर्टिफिशियल लाईट द्यावी लागते. हे अशा पद्धतीने ब्रुडिंग करतात. गोल राऊंड करतात. त्या जेवढे पिल्ला आपण एका ग्राउंडमध्ये त्या पद्धतीनं सांगितल्याप्रमाणे पाण्याचे भांडे, खाद्याचे भांडे किंवा बल्ब वगैरे पण आपण 2 वॅट 1.5 वॅट पर प्रतिपक्षीप्रमाणे लाईट लावतो. त्या अशा पद्धतीने ते. मग नंतर जरा मोठे झाले की त्यांना जागा वगैरे देणं, असे मग स्टेप येते. जे आता हे 15-20 दिवसाचे पक्षी आहेत, हे जवळजवळ 35 दिवसाचे पक्षी आहेत. मग असे हे मार्केटिंगला येतात. नंतर मग 2-2.5 किलोचे. आणि 2 शेडमधलं अंतर कधी बी 60 फुटाच्या वर ठेवायचं, ह्याच्यापेक्षा कमी नको. आणि ब्रॉयलर फार्मिंग दुसरं एक करार पद्धती. ब्रॉयलर फार्मिंग दुसरं जे आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो त्याच्यात कंपनी बाकीचं म्हणजे पिल्लं वगैरे लागणार खाद्य वगैरे, लस वगैरे सगळे कंपनी देते आणि कंपनी पक्ष विक्रेता बी कंपनीच करते. तर हे करार पद्धतीत तुम्हाला पूर्ण माहिती देतील तुम्हाला त्याच्यामध्ये कंपनी काय काय देते. मी आता पुढचं सांगतो की भारतामध्ये कुक्कुटपालन सध्या काय परिस्थिती आहे. भारतामध्ये ना हे जे लेअर उद्योग आहे दरवर्षी 8 ते 10% ग्रोथ आहे. ब्रॉयलरमध्ये 10 ते 12% ग्रोथ आहे. हा पुरातन काळापासून चालत आलेला हा व्यवसाय आहे. ग्रामीण आणि शहरी भागात महत्वाचा आर्थिकरणाचा घटक आहे. याच्यामध्ये केवळ 4 दशकामध्ये म्हणजे आपले 40 वर्ष झाले की आपल्या इथं पोल्ट्री हे झाले. हे आता पोल्ट्री इंडस्ट्री म्हणून रूपांतर झालेलं आहे त्याचं. तर भारताची जी अर्थव्यवस्था आहे याच्यामध्ये जवळ चांगला आपला GDP मध्ये मोठा वाटा आहे. नुसता पोल्ट्रीचा केला तर 0.6% आहे. शेती अंतर्गत सर्वात मोठा वेगाने वाढणारा व्यवसाय असेल तर तो कुक्कुटपालन आहे. आणि आता सध्या कुक्कुटपालनाचा जो टर्नओव्हर म्हणतो आपण तो 1 लाख करोडचा आहे वार्षिक. आणि तो भारतामध्ये 50 लाख लोकांना रोजगार दिलेला आहे. या व्यतिरिक्त इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट म्हणतो आपण, जे कुक्कुटपालनावर अवलंबून आहेत, जसे मका उत्पादन करणारे, सोया उत्पादन करणारे शेतकरी, काहींचे चिकनचे दुकानं आहेत, काही चिकनचे हे करतात,
म्हणजे ट्रेडिंग करतात. तर असे इनडायरेक्ट बी जवळ 2.5 कोटी लोकांना यांनी रोजगार दिलेला आहे या इंडस्ट्रीनं. आणि अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीनं करता येणारा व्यवसाय आहे. सध्या तर अंडी उत्पादन काढलं आपण इंडियाचं, तर हे जवळजवळ आपलं 70 मिलियन एग्स आहे आपलं वार्षिक, म्हणजे 7,000 करोड प्रतिवर्ष. आणि ब्रॉयलरचं जो उत्पन्न आपण बघितलं तर 50 लाख टन प्रतिवर्ष आपण करतो. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर अंडी उत्पन्नात आपला भारताचा 2रा नंबर लागतो जगामध्ये, आणि चिकन उत्पादनात आपला 3रा नंबर लागतो. पण लोक अंडी किती खातात तर फक्त 60 अंडी खातात वर्षाला. आणि जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे बाहेरच्या हे सांगतात जागतिक आरोग्य संघटना, तर त्यांनी 180 अंडी खाल्ली पाहिजेत एका माणसाने वर्षाला. तर आपण अजून खूप महाग आहे, आपल्याला अजून तिप्पट ग्रोथ करायची आहे. त्यामुळे ह्याला पुढं चिकन सुद्धा आहे ना, आपले लोक फक्त 3.8 किलो चिकन वर्षाला खातो. हे एक स्टँडर्ड आहे 10.8. हे 10 किलो म्हणजे 11 किलो जवळजवळ चिकन खाल्लं पाहिजे वर्षाला. आणि त्यामुळं आपल्या इथं प्रथिनांची कमतरता आहे, जीवनसत्वाची कमतरता आहे, महिलांमध्ये लोहाची कमतरता आहे, आयोडीनची कमतरता आहे. तर त्यामुळे जर तुम्ही बघितलं की सर्वात चांगलं फूड कुठलं, तर मातेच्या दुधाला 1 नंबर मिळतो की ज्याच्यात 100 गुणांक जैविक गुणांक देतात. आणि त्याच्यात 2 नंबर काय असेल तर ते अंड आहे. म्हणजे ते अंड्यानंतर गाईच्या दुधाचा नंबर लागतो जैविक गुणांच्या ह्याच्यावर जर आपण रेटिंग केलं तर. आणि जर तुम्ही रेट बी बघितले तर चिकनचे रेट तसे फारसे चढे नाही आहेत की म्हणजे सर्वसामान्य लोकांना परवडेल असेच रेट असतात 150 ते. बाकी तर तुम्ही मटन मासे बघितले तर ते बी प्रोटीन सोर्स आहेत, पण त्याचे रेट खूप जास्त आहेत. कुक्कुटपालन भविष्यात ज्या संधी आहेत, भविष्यात प्रति अंडे आपण मगाशी सांगितलं की बाबा 60 अंडे खातो, जे पुढे आपल्याला एवढं जायचंय. त्यामुळे लक्षात घेता हा व्यवसाय प्रचंड वाव आहे ह्या व्यवसाय वाढीसाठी. परत भारतात लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्याला कुठलीच गोष्ट बाबा बाहेरून आयात करावी लागत नाही. शेड बांधायसाठी हे लागतंय म्हणून बाहेरून आयात करा, किंवा पिल्लं लागणार आहेत, खाद्य लागणार आहेत, सगळ्या गोष्टी पोल्ट्रीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इंडियामध्ये आपल्याला मिळतात. तसेच 2020 म्हणजे पुढची ग्रोथ जर बघितली, जसं आपण सांगितलं 8 ते 10 हे नव्हतं, 2020 मध्ये जवळ आपलं जे मगाशी तुम्ही सांगितलं 7,000 होतं, तर ते आता 10,600 करोडला जाईल 2020 मध्ये. आणि हेच चिकनचं उत्पन्न आपलं 100 लाख टनावर जाईल. आणि दर डोई उत्पन्न हे 2020 मध्ये आपण 78 वर पोहोचू. मगाशी 60 वर आहे आत्ता आपण, तर ते फक्त 2020 मध्ये आपण फक्त 78 अंडी प्रति माणूस, म्हणजे त्याला पर कॅपिटा कन्झम्पशन असे म्हणतात. तेच भारतात आपलं चिकनचं जर काढलं तर चिकनचं जवळजवळ आपण मगाशी बघितलं त्याच्या पद्धतीने आपण 3.7 होतं, तर आता 7.4 किलोवर येईल. आणि आपला जो मागाचा 1 लाख करोडचा टर्नओव्हर होता, तर आपण 2020 मध्ये 1.25 लाख करोड पर्यंत पोहोचू. तर महाराष्ट्राचं जर बघितलं तर महाराष्ट्राचं उत्पन्न प्रति माणसाचं 54,000 आहे. उत्पन्न हे 10 ते 15% वाढतंय. म्हणजे जर आपलं उत्पन्न वाढलं की ऑटोमॅटिक लोक म्हणजे चिकन कन्झम्पशन वाढतं, अंडी खाणं वाढतं. त्यामुळं वाव चांगला आहे त्यामध्ये. आणि लोकसंख्या ही वाढतच जाणार आहे. लोकसंख्या ही जशी वाढत जाईल तसं चिकन कन्झम्पशन वाढत राहील. आता जर तुम्ही मुंबईत आणि महाराष्ट्राचं जर कम्पॅरिझन केलं तर मुंबईतला माणूस जवळजवळ चिकन 17 किलो खातो वर्षाला, तेच आपला महाराष्ट्राचा फक्त 4.61 खातो. आणि अंडी जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अंडी फक्त 60 खातो एक माणूस, तेच मुंबईतला 174 अंडी खातो वर्षाला. त्यामुळे मार्केट मेन तर मुंबईलाच जास्त आहे. एवढंच सांगायचं होतं. बाकी काय असेल तर बाकीचं मुकुंद सर आले. माझं नाव डॉक्टर पवार. नंबर आहे 98 500 म्हणजे 500 99 118 118. खोसे सरांना. सर मार्गदर्शन करतील मांसल कोंबडी व्यवस्थापन आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर. तर मी रिक्वेस्ट करते खोसे सरांना की त्यांनी आपलं मार्गदर्शन प्लीज कंटिन्यू करूया. सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. मी डॉक्टर खोसे, सहाय्यक प्राध्यापक कुक्कुटपालन व्यवस्थापन विभाग, नागपूर वेटरनरी कॉलेज नागपूर येथे कार्यरत आहे. आजचा माझा विषय आहे मांसल कोंबडी पालन आणि कॉन्ट्रॅक्ट ब्रॉयलर फार्मिंग, म्हणजेच आपण त्याला करार पद्धतीचे कुक्कुटपालन म्हणतो. तर हे सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की मॅनेजमेंट, ब्रॉयलरचं मॅनेजमेंट कसं
कशा पद्धतीनं केलं जातं. त्या अगोदर सर्वप्रथम ऑलरेडी डॉक्टर पवार सरांनी तुम्हाला बऱ्यापैकी याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. कुक्कुटपालन का करायचं, कशासाठी करायचं. आज आपण बाजारामध्ये गेलोत, एक गाय जर विकत घ्यायची म्हणली तर 80,000 रुपये आपल्याला खर्च येतो. परंतु कुक्कुटपालनामध्ये तसे नाही आहे. तुम्हाला फर्टाईल लँडची गरज नाही आहे किंवा कुठल्या सुपीक जमिनीचीही गरज नाही आहे. साधी जमीन असेल, 50,000 ते 1,00,000 तुमच्याकडे भांडवल असेल तर तुम्ही नक्कीच 500 ते 1000 कोंबड्यापासून या कुक्कुटपालनाची सुरुवात करू शकतो आपण. यामध्ये आपण सर्वप्रथम जर पाहिलं तर भारताचा जगामध्ये जर पाहिलं तर अंडे उत्पादनात 5वा क्रमांक लागतो. 5वा म्हणजे तसं तो 4थ्या क्रमांकावर आहे, पण युरोपियन युनियन्स ह्या ज्या काही छोट्या छोट्या कंट्री छोटे छोटे देश आहेत त्यांचा 4था क्रमांक लागतो आणि अंडे उत्पादनात भारताचा 3रा क्रमांक लागतो. आणि भारतातील उत्पादन जर पाहिलं तर अंडे उत्पादन जवळपास 300 मिलियन टन आणि मांस उत्पादन जवळपास 3 मिलियन टन आणि अंडे उत्पादन जवळपास 70 बिलियन अंडे आपल्या भारतात उपलब्ध आहेत. ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असं सांगतं की जर आपल्या शरीराची तब्येत व्यवस्थित ठेवायची असेल, आपल्याला डॉक्टरकडे जर जायचं नसेल तर एका माणसानं एका वर्षामध्ये 11 किलो मांस खाल्लं पाहिजे आणि एका वर्षामध्ये एका माणसानं 180 अंडी खाल्ली पाहिजे. परंतु आपण जर पाहिलं, आपलं उत्पादन जर पाहिलं आणि त्याच्या हिशोबात जर आपण विचार केला तर आपली उपलब्धता जर पाहिली तर 11 किलोच्या नुसार आपल्याकडे फक्त 3.2 किलो मांस उत्पादन आपल्याला अवेलेबल आहे. आणि 180 अंडी जर खायची असले तर सध्या फक्त आपल्याला 60 अंडे उपलब्ध आहेत. म्हणजे आपण कुक्कुटपालनामध्ये जी आता आपली 6 ते 8% ग्रोथ ही अंडी उत्पादनात आहे आणि 10% ग्रोथ ही मांस उत्पादनात आहे. जर आपल्याला 3.2 वरून 11 किलोवर पोहोचायचं असेल आणि 60 किलो अंड्यावरून 180 अंड्यावर जर पोहोचायचं असेल तर नक्कीच आपल्याला याच्यासाठी जवळपास 30 ते 40 वर्ष लागतील. म्हणजे सध्याचं कुक्कुटपालन हे 3 पटीनं वाढायला पाहिजे. त्यावेळेस आपण 11 किलो मांस आपल्याला उपलब्धता होईल आणि 180 अंडे आपल्याला उपलब्ध होतील. मग आपण अंडी उत्पादन जर 3ऱ्या क्रमांकावर आहोत तर बाकीचे देश कुठले आहेत, कुठल्या कंट्रीज पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यामध्ये पाहिलं तर अंडी उत्पादनात चायना 1 नंबरला आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हा 2 नंबरला आहे आणि 3 नंबरला आपण आहोत. यानंतर त्यांचं पर कॅपिटा जर पाहिलं तर अंडी जवळपास अमेरिकेमध्ये 348 अंडी एका माणसाला उपलब्ध आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की किंवा गव्हर्नमेंट ICMRनं जसं तुम्हाला सांगितलं की 180 अंडी खायला पाहिजेत, तेच जर अमेरिकेमधलं प्रमाण जर पाहिलं तर 348 अंडी तिथं उपलब्ध आहेत. आणि आपल्याच एवढी लोकसंख्या असलेला देश म्हणजे चायना, त्यांच्यामध्ये जवळपास 280 अंडी उपलब्ध त्यांच्या उत्पादनानुसार आहेत. आणि आपल्या ह्याच्यामध्ये आपला जो एक कन्झम्पशन आहे याच्यामध्ये आपल्या भारताचा खूप खाली क्रमांक येतो. जरी आपण अंडी उत्पादनात 3ऱ्या क्रमांकावर असेल तर पर कॅपिटा कन्झम्पशन मध्ये आपण खूप मागे आहोत. तसंच हे मीट प्रोडक्शन मध्ये आहे. आपण जसं मी सांगितलं की 5व्या क्रमांकावर आपण मांस उत्पादनात आहोत. त्यामध्ये युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका 1ल्या क्रमांकाला आहे, 2 नंबरला चायना आहे, 3 नंबरला ब्राझील आणि युरोपियन युनियन कंट्री 27 कंट्री ज्या आहेत त्यांचं एकत्र करून त्या 4थ्या नंबरला आहेत आणि आपण 5व्या नंबरला आहोत. हे सर्वात जास्त मांस कुठं उपलब्ध आहे तर इस्रायलमध्ये. त्यांच्या उत्पादनानुसार 64 किलो एका माणसाला मांस उपलब्ध होईल एवढी त्यांची क्षमता आहे. यामध्ये सुद्धाही आपल्या भारताचा कुठं क्रमांक लागत नाही, कारण आपलं मांस उत्पादन अवेलेबिलिटी ही फक्त 3.2 किलो आहे. हा आपण भारताचं पाहिलं, आपण जगामध्ये भारताचं पाहिलं. आपण भारतामध्ये इतर जे स्टेट आहेत त्यांची काय अवस्था आहे हे जर पाहिलं तर अंडी उत्पादनात आंध्र प्रदेश 1 नंबरला आहे, तामिळनाडू 2 नंबरला आहे, महाराष्ट्र 3 नंबर, हरियाणा 4 नंबर आणि पंजाब 5 नंबरला आहे. तसंच मांस उत्पादनात, कोंबडी मांस उत्पादनात जर पाहिलं तर आंध्र प्रदेश 1 नंबरला, महाराष्ट्र 2 नंबरला, तामिळनाडू 3 नंबर, हरियाणा आणि पश्चिम बंगाल असा क्रमांक स्टेट वाईज लागतो. आणि ग्रोथ रेट जर पाहिलं, आपण कॅटल असेल, गोट असेल किंवा कुठलंही फार्मिंग असेल त्याची स्टेडी ग्रोथ एवढी पोल्ट्री सारखी आतापर्यंत कुठंच झालेली नाही. कारण पोल्ट्रीमध्ये 6 ते 8% ही अंडी उत्पादनात होते आणि 10 ते 12% ही मांस उत्पादनात ग्रोथ रेट आहे. असं स्टेडी ग्रोथ रेट जर तुम्ही पाहिलं तर 2007 ते 2013 किंवा 2018 पर्यंत जरी पाहिलं तर हे जर आज 3 मिलियन टन जर मांस उत्पादन असेल तर सध्या 2018 मध्ये जवळपास हे 3.5 मिलियन टन झालेलं आहे. म्हणजे कंटिन्यू त्याचा ग्राफ हा वाढतच चाललाय. आपण पाहतोय की कॅटलमध्ये आता
गोहत्या बंदी झालेली आहे, त्याच्यामुळं मॅक्झिमम लोक हे पोल्ट्रीकडे कन्वर्ट होत आहेत आणि ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. पूर्ण मांस उत्पादनात जर पाहिलं तर चिकन जवळपास चिकनचा वाटा हा 36 ते 40% हा आहे. बाकीचं जर पाहिलं तर मग गोट असेल, बफेलो असेल, पिगरी फार्मिंग असेल, ह्या पूर्ण 100%मध्ये 40% म्हणजे जवळपास 50%च्या आसपास हे पोल्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. हे डॉक्टरने ऑलरेडी सांगितलं की अंडी का खायची. अंडी ही व्हेजिटेरियन आहेत. जी अंडी आपल्या पांढरी अंडी जे म्हणतो आपल्या लेअर पोल्ट्री फार्मिंगला जी ठेवलेली असतात किंवा जे विक्रीसाठी मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्याला आपण व्हेजिटेरियन एग्ज म्हणतो. कारण त्या अंड्यापासून कुठल्याही पिल्लाचा जन्म होत नाही किंवा तिथं नर पक्षी ठेवलेले नसतात. अंडी उत्पादनासाठी फक्त मादी पक्षीच फार्ममध्ये पाळले जातात आणि त्यांच्यापासूनच अंडी उत्पादन केलं जातं. त्याच्यामुळे त्याच्यापासून कुठलाही जीव निर्माण होत नाही, म्हणून त्या अंड्याला आपण व्हेजिटेरियन एग्ज म्हणतो, म्हणजे व्हेजिटेरियन एग्ज म्हणतो. हे त्याची स्पेसिफिक त्याची किती प्रथिने आहेत, किती प्रोटीने आहेत, किती मॉइश्चर लेवल आहेत, स्निग्ध किती आहेत, हे त्याचं डिटेल्स आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की दूध आणि अंडी, जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की अंड्याचा हा बायो अवेलेबिलिटीमध्ये पचन क्रियेमध्ये दुसरा क्रमांक लागतो. पहिला आईच्या दुधाचा आणि दुसरा अंड्याचा. म्हणजे जर आपण 100 ग्रामचं अंड खाल्लं तर त्यातलं 96 ग्राम हे आपल्याला पचन होतं, फक्त 4 ग्राम अंड हे बाहेर टाकलं जातं. एवढी त्याची पचन क्षमता त्या अंड्यामध्ये असते आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रथिने, ऊर्जा, अमायनो ऍसिड्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे सर्व असतं. त्याच्यामुळे एक अंड जर एका व्यक्तीनं दररोज खाल्लं तर त्याला डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही असं म्हणतात. म्हणूनच म्हणतात की संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. म्हणजे कुठलाही लहान मुलगा असेल त्याचे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी त्या अंड्याचा फायदा होईल. गर्भवती महिला असतील, अडल्ट माणसं असतील, अंड्याचा उपयोग हा आहारामध्ये केल्यामुळे त्यांना कुठल्याही जीवनसत्वाची कमतरता भासत नाही. आणि हे त्याचं कॉस्टिंग आहे. जर आपण एक अंड एक ग्राम अंड्याची प्रथिनाची जर आपण कॉस्ट काढली तर अंड आणि चिकनचं जे प्रथिने आहेत, म्हणजे ICMR काय सांगतं, एका माणसाचं वजन जर 60 किलो असेल तर त्या माणसाला दररोज 60 ग्राम प्रथिने लागतील. मग मी काय विचार केला, आज ठीक आहे, आज आपण कुठल्याही ढोबळमानाने जातो आणि काही पण खाऊन ते प्रथिनांची नीड पूर्ण करतो. मी विचार केला तसं नाही. मला 60 ग्राम प्रथिना, माझं वजन जर 60 ग्राम असेल तर मला 60 ग्राम प्रथिने विकत घ्यायचे असतील तर 1 ग्राम प्रथिने किती रुपयाला पडतील याचा विचार जर केला तर दूध, गाईचं दूध, म्हशीचं दूध, पनीर, फिश ह्याच्यामधून जर हे प्रथिने घ्यायचा विचार केला तर सर्वात स्वस्त हे 0.54 पैसे, 0.54 रुपये अंड्यातून तुम्हाला 1 ग्राम प्रथिने मिळतील चिकन मधून. आणि अंड्यातून जवळपास 0.75 ग्राम एका ग्रामसाठी तुम्हाला खर्च करावा लागेल. आता माझा जो विषय आहे ते मांसल कुक्कुट पालन व त्याचे व्यवस्थापन. सरांनी सांगितलंच की कुक्कुटपालन कुठल्या कुठल्या पद्धतीने केलं जातं. एक म्हणजे आपण परसबागेत कुक्कुटपालन करतो, त्याच्यामध्ये 10 ते 15 कोंबड्यांचं पालन करतो आणि त्याच्यापासून उत्पादन घेतो, त्याला आपण परसबागेतील कुक्कुटपालन म्हणतो. दुसरं म्हणजे ब्रॉयलर्स, जे पांढरे पक्षी आपण मार्केटमध्ये विकत घेतो त्याला ब्रॉयलर्स म्हणतो. ते प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी जे पक्षी वाढवले जातात त्यांना आपण ब्रॉयलर्स म्हणतो. हे पक्षी आपण 42 दिवस आपल्या फार्मला ठेवतो आणि 42 दिवसामध्ये ह्या पक्ष्यांचं वजन जवळपास 2.5 ते 2.8 किलो येतं. जे आपल्या गावरान पक्षाला 100 दिवसामध्ये 1 किलो वजन येतं, तेच ब्रॉयलर फक्त 42 दिवसामध्ये त्यांचं पालन पोषण जर केलं तर आपल्याला 2.5 किलो वजन एका पक्षाचं वाढतं 42 दिवसामध्ये. आणि खाद्य खाण्याचं प्रमाण हे 3.5 किलो, जवळपास 3.5 किलो मध्ये तुम्हाला 2.5 किलो वजन मिळतं. तिसरा आहे लेअर, जे अंडे उत्पादनासाठी वापरले जातात. चौथा आहे ब्रीडर्स, म्हणजे हे जे कमर्शियल पक्षी वापरतो आपण अंडे उत्पादनासाठी किंवा मांस उत्पादनासाठी, ह्यांचे जे आई वडील असतात त्यांना आपण ब्रीडर्स म्हणतो. जर ते ब्रॉयलर ब्रीडर्स असतील तर तुम्हाला ब्रॉयलरचे पक्षी मिळतील, जर ते लेअर ब्रीडर्स असतील तर तुम्हाला अंड्यावाले पक्षी मिळतील. आणि इतर जाती, मग लावी पालन असेल, बटर पालन असेल, टर्की असेल, बदक असेल, हे अशा वेगवेगळ्या प्रकारचं कुक्कुटपालन आपण या व्यवसायामध्ये करू शकतो. आता ज्यावेळेस आपण पिल्लं विकत घेतो त्यावेळेस आपण त्यांना ब्रूडिंग म्हणतो, की त्यांचं ब्रूडिंग करावं लागतं. म्हणजे आपण त्यांना तापमान देतो, एक्सटर्नल ऊर्जा देतो, लाईट देतो, त्यांना बल्ब लावून त्यांना तापमान प्रोव्हाइड करतो. कारण जे लहान पक्षी असतात त्यांची जे मधले शरीरातले अवयव असतात
ते अवयव थर्मोरेग्युलेटरी अवयव म्हणतो आपण, त्यांची वाढ झालेली नसते. त्याच्यामुळे त्यांच्या शरीराचं टेम्परेचर त्यांना मेंटेन करता येत नाही. त्याच्यासाठी आपण त्यांना एक्सटर्नल ऊर्जा देतो, म्हणजे त्यांना लाईट लावतो किंवा लाईट लावून जी ऊब दिली जाते त्याला आपण ब्रूडिंग म्हणतो. आता हे ब्रूडिंग कसं करायचं, हे वरचं जर पाहिलं तर तो झापासारखा एक टोपला आहे, त्याच्या खाली 3 ते 4 बल्ब लावलेले आहेत आणि एक गोलाकार, त्याला आपण चिक गार्ड म्हणतो, पक्ष्यांनी इकडे तिकडे फिरू नये. प्रत्येक अवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जागा दिली जाते. म्हणजे पहिला आठवडा असेल तर 0.3 चौरस फूट, दुसरा आठवडा असेल 0.4, तिसरा आठवडा असेल 0.5 आणि 3 आठवड्यानंतर जवळपास आपण त्यांना 1 चौरस फूट किंवा 1.2 चौरस फूट ही पूर्ण जागा प्रोव्हाइड केली जाते. ब्रॉयलरच्या एका पक्षाला 1 चौरस फूट ते 1.2 चौरस फूट जागा लागते. म्हणजे जर आपल्याला 1000 पक्षाचा फार्म बांधायचा असेल तर त्याची लांबी आणि रुंदी ही जवळपास 25 बाय 40 फुटाची असावी. 25 बाय 40 म्हणजे 25 चौक 100 म्हणजे 1000 स्क्वेअर फीटचं तुमचं सेट झालं आणि 1000 स्क्वेअर फीट मध्ये तुम्ही 1000 पक्षी पाळू शकता. फक्त त्यांचे जागे देण्याचं प्रमाण जे आहे ते पहिल्या आठवड्यात थोडं कमी आहे, नंतर दुसऱ्या आठवड्यात थोडी वाढवायची, तिसऱ्या आठवड्यात वाढवायची आणि 3 आठवडे झाले की आपण त्यांना 1 चौरस फुटाची जागा प्रोव्हाइड करतो. असे आपण 1000 पक्षी जर असतील तर असे वेगवेगळे 3 गोलाकार ब्रूडिंगसाठी एरिया करायचे आणि वरती 3 ते 4 बल्ब लावायचे. आता एक बल्ब जर समजा हे गोलाकार जे आपण केलेलं आहे याच्यामध्ये आपण जर 300 पक्षी ठेवणार असतो तर 300 पक्षासाठी जर हिवाळा असेल तर आपल्याला 600 वॅटचे बल्ब लावायचे. किती? 300 पक्षासाठी 600 वॅट हे हिवाळ्यामध्ये, आणि तो जर उन्हाळा ऋतू असेल तर 300 पक्षासाठी आपल्याला 300 वॅटचे बल्ब, 300 वॅट टोटल बल्ब असावेत त्या झापाच्या खाली, म्हणजे त्या ब्रूडरच्या खाली 300 वॅटचे बल्ब असावेत. तेच जर सायंटिफिक पद्धतीने जर गेलं तर पहिल्या आठवड्यामध्ये 95 डिग्री फॅरनहाइट, दुसऱ्या आठवड्यामध्ये 90 डिग्री फॅरनहाइट आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये 85 डिग्री फॅरनहाइट एवढं तापमान देणं गरजेचं असतं. परंतु आपले सेड ओपन असतात त्याच्यामुळं मधलं टेम्परेचर मेंटेन करणं खूप अवघड जातं. त्याच्याऐवजी आपण वॅट प्रमाण जर गेलो तर आपल्याला किती बल्ब लावायचे, किती वॅटचे बल्ब लावायचे हे लक्षात येतं. आणि खाली पूर्ण चुना मारून जे झालेला आहे, साईडला आपण जाळी पूर्ण बाजूचे जाळी आहे, त्याला कर्टन्स लावलेले आहेत, सेड पॅक केलेला आहे आणि पक्षी सोडायच्या अगोदर 6 तास अगोदर ही पूर्ण तयारी आपली झालेली पाहिजे. ब्रूडर चालू झालेले पाहिजे. त्याच्यावर लिटर मटेरियल जे आपण टाकणार आहोत तुम्हाला दाखवतो मी. हे जागेचं प्रमाण आहे. पहिल्या आठवड्यात 0.3 चौरस फूट, दुसऱ्या आठवड्यात 0.4 चौरस फूट, अशा पद्धतीने आपण थोडी थोडी जागा त्यांच्या वयोमानानुसार वाढवत जातो. आता इथं काय केलेलं आहे, आपण ते पूर्ण गोलाकार केलेले आहेत. नंतर पाण्याची भांडी ठेवली आहेत. आता पाण्याची भांडी किती ठेवायची, खाद्याची भांडी किती ठेवायची हा एक प्रश्न असतोच. जर आपण 300 पक्षासाठी ठेवलेला आहे तर एक खाद्याचं भांड हे 40 ते 50 पिल्लाच्या मागे एक खाद्याचं भांड, मग पिल्लू असेल किंवा मोठा पक्षी असेल, एक खाद्याचं भांड 40 ते 50 पक्षासाठी, आणि एक पाण्याचं भांड जे आहे ते 70 ते 80 पिल्लासाठी एक पाण्याचं भांड ठेवलं जातं. जर आपले इथं 300 पक्षी याच्यामध्ये आपण 250 ठेवले, त्याच्यामुळे इथं आपण 3 पाण्याची भांडी ठेवलेली आहेत. आणि खालच्या जमिनीवर आपण लिटर मटेरियल टाकले आहे. लिटर मटेरियल म्हणजे काय, आपण त्याला टूस म्हणतो. साळीचा भुसा असेल, लाकडाचा भुसा असेल, फक्त ते कोरडं असावं. त्याचा 3 इंचाचा थर करायचा आणि त्या 3 इंचाच्या थरावर आपले न्यूजपेपर असतात, ते न्यूजपेपर अंथरून टाकायचे. कारण पक्षी आपण सोडल्या बराच वेळेस काय होतं, ते पक्षी लिटर मटेरियल खातात. बराच वेळेस ते लिटर मटेरियल खाल्ल्यामुळे त्याचं इन्फेक्शन होतं, पक्षी मरायला चालू होतात. त्याच्यामुळे आपल्याला हे पेपर 3 दिवस ठेवायचे. त्याच्यावरती लिटर मटेरियल टाकल्यानंतर त्याच्यावर 2 थर हातरायचे आहेत पेपरचे आणि ब्रूडर चालू करायचे, लाईट चालू करायची. आणि जर पक्षी जवळच्या हॅचरीहून येणार असतील, समजा जवळच्या हॅचरी असेल, तुमच्या फार्म पासून जवळ असेल, तर अशा वेळी 2 ते 3 तासात जर पिल्ले येणार असतील तर अशा वेळेस आपण दळलेला मका त्या पेपरवर अंथरून टाकायचा. आणि जर पक्षी पुण्याहून येणार असतील किंवा दूर हैदराबाद कुठून येणार असतील, म्हणजे ते काल संध्याकाळी निघालेले असतील आणि उद्या आपल्या सकाळी फार्मला येणार असतील, तर अशा वेळेस आपण जे डायरेक्ट प्री स्टार्टर म्हणून फीड असतं ब्रॉयलरचं, ते डायरेक्ट आपण त्यांना देऊ शकतो. तर याच्यावर आपण पेपरवर फीड टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे पक्षी येतात त्या पक्ष्यांना आपण या पेपरवरती सोडून देतो आणि अशा पद्धतीने त्याचं ब्रूडिंग केलं जातं. वरती ब्रूडर चालू आहे, लाईट चालू आहे आणि जी आपण जागा दिलेली आहे त्या दिलेल्या जागेमध्ये सर्व पक्षी ही व्यवस्थित विखुरलेले आहेत. आता बराच वेळेस आपलं ब्रूडिंग चांगलं आहे किंवा नाही हे कसं ठरवायचं,
की आम्ही सांगतो की त्याला तापमान द्यावं लागतं. आपण काय करतो, एवढी हीट देतो त्याला की त्या हीटनंच पक्षी मरून जातात. आपल्या डोक्यात एकच असतं की आपल्याला त्याला तापमान द्यावं लागतं, परंतु आपण दिलेलं तापमान हे त्या पक्ष्यांना व्यवस्थित आहे का नाही हे पाहण्यासाठी. आता इथं जर पाहिलं तर सगळ्या दिलेल्या जागेमध्ये सर्व पक्षी व्यवस्थित विखुरलेले आहेत, त्या ब्रूडरच्या खाली जमलेले नाही आहेत किंवा त्याच्यापासून दूर गेलेले नाही आहेत, हे तुम्हाला लक्षात येईल. जर ते पक्षी त्या ब्रूडरच्या खालून दूर जात असतील तर अशा वेळी एखादा बल्ब कमी करायचा किंवा त्याच्या ब्रूडरची हाईट, उंची जी आहे ती वाढवून घ्यायची. जर पक्षी त्या ब्रूडरच्या खाली येत असतील, लाईटच्या खाली येत असतील, म्हणजे आपण दिलेलं तापमान हे त्यांना कमी पडायला लागलंय, 60च्या ऐवजी 100चा बल्ब वाढवायचा किंवा 100च्या ऐवजी एखादा 200चा बल्ब त्यामध्ये आपण रिप्लेस करू शकतो, त्याचं टेम्परेचर वाढवू शकतो. हे आपण वेगवेगळे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत ब्रूडिंगचे, की दिलेल्या जागेमध्ये सर्व ठिकाणी सारखे पक्षी विखुरलेले आहेत. आता ह्या ठिकाणी जर पाहिलं तर पक्षी लांब चाललेले आहेत, पक्षी उडत आहेत, त्या हीट त्याला जास्त होत आहे, त्याच्यामुळे त्या ब्रूडर खालून ते पक्षी बाजूला चाललेले आहेत. म्हणजे आपण दिलेलं तापमान हे जास्त आहे आणि त्याची टेम्परेचर कमी करणे गरजेचं आहे असं या पिक्चर. जर मोठे ईसी सेट असतील 50,000 किंवा 1,00,000 कॅपॅसिटीचे, तर त्यामध्ये जर पाहिलं तर ब्रूडिंग हे ऑटोमॅटिक असतं, थर्मोस्टॅट असतं. म्हणजे ते काय करतात, 95 डिग्री फॅरनहाईट कॉम्प्युटरवर टाकून देतात आणि ऑटोमॅटिकली 95 डिग्री सेंटीग्रेड झालं की हिटर्स बंद होतात आणि ते 95 डिग्री सेटचं तापमान मेंटेन होतं. म्हणजे हे जर 50,000 1,00,000 कॅपॅसिटी असेल तर अशा पद्धतीने आपण ईसी हाऊसिंगमध्ये ब्रूडिंग करू शकतो. आता हे फिगर दाखवतंय की पहिली फिगर आहे ती तुम्ही दिलेलं तापमान व्यवस्थित आहे. दुसरी टू ड्राफ्ट म्हणजे एका साईडनं कुठल्या तरी तुमच्या हवा येते, ते कर्टन्स एका साईडनं ओपन आहे त्याच्यामुळे ते एकाच कोपऱ्यामध्ये जात आहेत. तिसरी फिगर आहे की टू कोल्ड, म्हणजे त्या ठिकाणी तुमचं तापमान कमी पडत आहे त्याच्यामुळे ते पक्षी ब्रूडरच्या खाली येत आहेत, म्हणजे तिथं त्या पक्ष्यांना थंडी वाजत आहेत, तर आपण तापमान वाढवायचं किंवा ब्रूडरची हाईट खाली घ्यायची. चौथा आहे की टू हॉट, म्हणजे जास्त तापमान झालेलं आहे त्याच्यामुळे ते पक्षी ब्रूडर खालून दूर होत आहेत. नंतर वायू विजन, आपलं ब्रूडिंग जर हिवाळा असेल तर 15-20 दिवसापर्यंत आपल्याला ब्रूडिंग करावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण कर्टन्स ओपन करतो. हिवाळ्यामध्ये असं पण नकोय की आपण ब्रूडिंग करतोय म्हणून कर्टन्स कंटिन्यू आपले पॅक आहेत. बऱ्याच वेळेस पक्ष्यांना जर ऑक्सिजन कमी पडला तर तुम्हाला असायटिसचे प्रॉब्लेम येतात किंवा मध्ये अमोनियाचा प्रॉब्लेम वाढतो, त्याच्यामुळे तुम्हाला जे रेस्पिरेटरीचे प्रॉब्लेम आहेत, घरघर होते पक्ष्यांना. त्याच्यामुळं दिवसाच्या टायमाला थोडे पडदे ओपन करायचे, तुम्हाला गरज असेल तर ब्रूडर चालू ठेवायचे आणि पडदे ओपन ठेवून ब्रूडिंग आपण करू शकतो. तेच उन्हाळ्याचे दिवस असतील तर तुम्हाला ब्रूडिंग करायची गरज नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं, ब्रूडिंग म्हणजे त्या दिलेल्या जागेमध्ये सर्व पक्षी व्यवस्थित विखुरलेले दिसले की तुम्हाला ब्रूडिंग सुद्धा करायची गरज नाहीये. त्यालाच आपण ब्रूडिंग म्हणतो, की त्या पक्ष्यांनी दिलेल्या जागेमध्ये व्यवस्थित खाणे पिणे याच्यासाठी आपण त्यांना ब्रूडिंग करतो. त्यामध्ये नंतर शेडची आर्द्रता, आपण पाहिलं की हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये शेडची आर्द्रता वाढते. पक्ष्यांच्या चांगल्या वाढीसाठी 50 ते 60% ही आर्द्रता शेडची ठेवावं लागते. मग आता हे तर आपल्या हातात नाही, हे तर निसर्गाच्या हातात आहे बऱ्याच वेळेस. परंतु जर पाऊस पडत असेल तर थोडे कर्टन खाली करून घेणे, 1 ते 2 फुटाचेच कर्टन ओपन करून ठेवणे, त्याच्यामुळे आर्द्रता तुमच्या शेडमधली वाढणार नाही. किंवा तुमचं जे लिटर मटेरियल आहे, जो तुमचा भुसा आहे तो ओला होणार नाही, याची काळजी आपण घेणं खूप गरजेचं असतं. नंतर प्रकाश, म्हणजे आपण ब्रूडिंग करत असतो त्यावेळेस वरच्या लाईट सुद्धा तुमच्या चालू राहायला पाहिजेत. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण फक्त ब्रूडिंग करतो आणि वरच्या लाईट बंद असतात, त्याच्यामुळे शेड मधला जो प्रकाश असतो तो डीम होतो आणि त्या ब्रूडरच्या खालीच फक्त प्रकाश राहतो, त्याच्यामुळे ते पक्षी अंधारामध्ये जाऊन बसतात. अशा वेळी ब्रूडिंग करता वेळी सुद्धा आपली वरची लाईट चालू ठेवणं गरजेचं आहे. त्या लाईटचं प्रमाण आहे 60 वॅटचा बल्ब प्रत्येक 200 पक्ष्यांना, म्हणजे 200 स्क्वेअर फीटला एक 60 वॅटचा बल्ब तुमचा कंटिन्यू शेडमध्ये राहिला पाहिजे. त्याला आपण प्रकाश देणे म्हणतो. आणि प्रकाशचा खूप महत्वाचा रोल ब्रॉयलरमध्ये आहे, कारण प्रकाश काय करतो, हा प्रकाश ब्रॉयलरच्या किंवा पिल्लांच्या किंवा कोंबड्यांच्या डोळ्यामधून मध्ये एंट्री करतो आणि वरती हायपोथॅलॅमस असतं, त्या हायपोथॅलॅमसला तो स्टिम्युलेट करून काही ग्रोथ हार्मोन्स असतात, ते ग्रोथ हार्मोन्स सिक्रेट करतात आणि प्रकाशाचा उपयोग हा त्यांच्या वाढीसाठी सुद्धा होतो. त्याच्यामुळे ब्रॉयलर पक्षामध्ये आपण 24 तास लाईट त्यांना देतो. ब्रूडिंग नाही म्हणत मी, लाईट म्हणतो त्यांना, प्रकाश 24 तास देतो. लिटर आणि गादी, जे आपण लिटरमध्ये खाली लिटर मटेरियल टाकलेलं आहे किंवा भुसा टाकलेला आहे त्याचं रॅकिंग करणं गरजेचं आहे. रॅकिंग म्हणजे त्याला 2 दिवसाला एकदा हलवणं गरजेचं आहे. जर आपण रॅकिंग नाही केला तर वरचं लिटर मटेरियल तुमच्या गाठी होतील,
त्याच्यामध्ये अमोनिया वाढेल. बऱ्याच वेळेस आपल्या सेडमध्ये रक्ती संडास म्हणजे रक्ताची संडास दिसते, त्याला आपण कॉक्सिडिओसिस म्हणतो. हा प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येईल. आणि जर त्या सेडमधलं लिटर मटेरियल ओलं जर झालं तर अमोनियाचं प्रमाण वाढतं आणि क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज CRD आपण म्हणतो त्याला, तो तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. म्हणजे पक्ष्यांची घरघर करणे वाढते. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की लिटरची जाडी 3 इंच ठेवायची आणि ती 3 इंच जाळी ही 2 ते 3 दिवसाला त्या पक्ष्यांचं त्या लिटर मटेरियलचं रॅकिंग व्हायला पाहिजे. म्हणजे आपण रोडवर बघतो ते खराटे असतात, त्यांना ते जर मधून मारले तर ते खालचं लिटर वरती येतं आणि वरचं लिटर खाली जातं. त्याच्यामुळे ते लिटर 1 ते 2 तासात लगेच कोरडं होऊन जातं. त्याच्यामुळे लिटरचं मॅनेजमेंट अतिशय चांगलं करणं खूप गरजेचं आहे. लिटर खूप स्वस्त असतं. आपण मांसल कोंबडी उत्पादनात 75% खर्च हा खाद्यावर करतो. किती? 75%. आणि बाकीच्या 25% सगळं असतं तुमचं. पिल्लाचा खर्च, लिटरचा खर्च, लाईट, लेबर. मग आपण लक्ष कुठं घालतो की त्या 25% मध्ये माझा खर्च कुठं कमी होईल का? त्याच्यापेक्षा तुम्ही 75% मध्ये मला काही करता येईल का, मला खाद्य बनवता येईल का, ते जर नाही बनवता आलं मला काही प्रमाणात मला खाद्य बनवता येईल का, किंवा माझ्या घरी जर मका उत्पादन होत असेल तर त्या मका मला त्या खाद्यात कसा वापरता येईल, याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे लिटर किंवा लेबर किंवा इलेक्ट्रिसिटी ह्याच्याकडे विचार न करता आपण मॅक्झिमम वेळ हा खाद्याकडे घालावा आणि त्याच्यामध्ये आपली कॉस्ट कमी करून घ्यावी. नंतर पाणी व्यवस्थापन. जसं मी तुम्हाला सांगितलं की पाण्याची भांडी हे कोंबड्यांना आपण वरती ठेवतो, खाली नाही ठेवत. त्याच्या जी छातीची लेवल आहे त्या छातीच्या लेवलला पाण्याची भांड्याची उंची ठेवतो. कारण पक्ष्यामध्ये जर पाहिलं तर पक्षी कसा पाणी पितो, हे पाण्याचं भांडं याच्यामध्ये चोच बुडवतो आणि अशी मान वरती करतो. का करतो? आपण करतो का? आपण नाही करत. कारण आपल्याला खालून ओढता येतं, तसं पक्ष्यांना खालून पाणी ओढता येत नाही. त्यांच्यामध्ये सॉफ्ट पॅलेट ॲब्सेंट असतं. तेच जर तुम्ही कबुतरामध्ये जर पाहिलं, कबूतर कधीच मान वरती करत नाही पाणी पिताना, तो सरळ पाणी पितो. त्याच्यामध्ये सॉफ्ट पॅलेट हे प्रेझेंट असतं. त्याच्यामुळे कबूतर पाणी खालून ओढू शकतो, पण कोंबडी पाणी हे खालून ओढू शकत नाही. त्याच्यामुळे आपण काय करतो, त्या पाण्याची उंची ही त्याच्या छातीच्या लेवल बरोबर ठेवतो आणि ते पक्षी चोच बुडवतात आणि चोच बुडवून जे पाणी त्याच्यामध्ये थोडे येईल त्याला असं वरती करतात. त्याच्यामुळे पक्षी पाणी पिताना मान वर करून पितो. आणि पाण्याची भांडे जसं मी मगाशी सांगितलं की तुम्हाला एक भांडं 70 ते 80 पिल्लाला एक पाण्याचं भांडं आपण ठेवणं गरजेचं आहे. नंतर त्या पाण्याच्या भांड्यात दररोज वॉटर सॅनिटायझर टाकणं गरजेचं असतं. वॉटर सॅनिटायझर म्हणजे एक औषध असतं, ते पाणी शुद्धीकरणाचं औषध असतं. त्याच्यामध्ये खूप प्रकारचे औषध आहेत. आपली क्लोरीनची पावडर सुद्धा आपण मिक्स करू शकतो, ब्लिचिंग पावडर सुद्धा आपण टाकू शकतो, किंवा मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स आलेले आहेत. त्यामध्ये सेफगार्ड आहे, सॉक्रेन आहे, कॉटरीन आहे, बायोकॉट आहे, ॲक्वाकॉट आहे. हे जवळपास 1 ml 10 लिटर पाण्यात टाकलं जातं. किती? 1 ml 10 लिटर पाण्यात. हे आठवणीनं टाकायचं. त्याचा खर्च जास्त नाहीये. मेडिसिनला आपण फक्त 2 रुपये देतो पूर्ण 42 दिवसात, आणि त्या 2 रुपयात ही सगळी तुमच्या औषधं आणि व्हॅक्सिन्स असतात. त्याच्यामुळं पाण्याचं औषध फक्त ज्या दिवशी तुमचं पाण्यातलं व्हॅक्सिनेशन आहे, पाण्यातलं लसीकरण ज्या दिवशी करता त्या दिवशी फक्त पाण्यातलं औषध त्यामध्ये टाकायचं नाही. बाकी 1 दिवसापासून 42 दिवसापर्यंत तुम्हाला पाण्यात, तुम्ही म्हणाल मला महानगरपालिकेचं पाणी आहे, मला इकडचं पाणी आहे, तिकडचं पाणी आहे, एवढं शुद्ध पाणी आहे. बऱ्याच वेळेस हार्डनेस कमी झालेला असतो त्या पाण्याचा, परंतु त्याच्यामधला जो बॅक्टेरियल काउंट असतो, त्याच्यामध्ये जे जीवाणू विषाणू असतात ते मारले जात नाही. आणि काय होतं, जरी ते शुद्ध पाणी असलं तरी ज्यावेळेस ते टाकीमध्ये पडतं आपल्या आणि त्या टाकीमधून जे पाईपलाईन मध्ये जातं त्यावेळेस आपल्या पाईपलाईन मध्ये एक बायोफिल्म तयार झालेले असते आणि त्या बायोफिल्म मध्ये बॅक्टेरिया आणि जीवाणू वाढलेले असतात. त्याच्यामुळे ते जर मारायचे असतील तर आपण त्या टाकीमध्येच पाणीचं शुद्धीकरणाचं औषध हे वापरायचं आहे. हे आपण जसे पाण्याची भांडी, खाद्याची भांडी कशा पद्धतीने लावले जातात